आणखीन एक महत्त्वाची बातमी या क्षणाची। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार नाहीत अशी माहिती आपल्यापर्यंत येतेय। या क्षणाची एक मोठी बातमी आपण पाहतोय। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार नसल्याचं बोललं जात आहे। भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक असल्याने 11 जानेवारी आणि 12 जानेवारी रोजी मुख्यमंत्री दिल्लीत असणार आहेत आणि त्याच कारणामुळे ते या ठिकाणी मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित नसणार असल्याची माहिती मिळते आणि या संदर्भात आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर आपल्याला अधिक माहिती देत आहेत। प्रवीण, नेमकं काय कारण मुख्यमंत्री उपस्थित राहणार नाहीयेत? स्वाती, सूत्रांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या आणि परवा दिल्लीत आहे आणि ज्या पद्धतीने इलेक्शन इयर आहे, इलेक्शन इयर असल्यामुळे महत्वाची बैठक आहे आणि केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये जाणं गरजेचं आहे। त्यामुळे केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये भाजपच्या मुख्यमंत्री उद्या आणि परवा दिल्लीत राहणार आहे। त्यामुळे यवतमाळच्या साहित्य संमेलनात ते उपस्थित राहू शकणार नाही। आता जरी हे कारण असलं तरी याच्या मागचे आणखी काही कारण आहे, कारण की वाद जो गेल्या काही दिवसापासून रंगलेला आहे, या वादाच्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री येत नाहीये की राष्ट्रीय कार्यकारिणी मुळे ते येत नाहीये किंवा राष्ट्रीय कार्यकारिणीला हा कार्यक्रम अटेंड करून जाऊ शकतात, या संदर्भातल्या काही स्पष्टीकरण अद्याप आलेलं नाही। पण मुख्यमंत्री या कार्यक्रमाला अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला येणार नाहीये हे जवळजवळ निश्चित झालंय। कारण सांगितलंय की भाजपची बैठक आहे। अगदी प्रवीण, पण अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांची अनुपस्थितीमुळे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या एकूणच वातावरणावरती त्याचे काय पडसाद उमटतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद प्रवीण या माहितीसाठी।